नमस्कार मित्रांनो, आपण बघितलं आहे आपल्याकडे मजुरांची टंचाई असते. आपण मजूर पाहतो, मजूर पाहिजे तसं काम करत नाही अशी बऱ्याच लोकांची ओरड आहे. खर्च वाढतो. आपण खते देण्यासाठी मजूर लावतो. एक मजुराचं काम 2 मजूर करतात. 10 मजुरांचं काम 20 मजूर लावावे लागतात. अशा पद्धतीने आपण खते देतो. खते दिल्यानंतर महाग खते येतात आणि ते खते आपण प्रॉपर पद्धतीनं देत नाही. बघा, आपण रासायनिक खते देतो. वेगवेगळ्या प्रकारचे खतं असतात. प्रत्येक खताचं वजन आणि गुणवत्ता वेगवेगळी असते. आकारमान वेगळा असतो. त्याची आर्द्रता किंवा कोरडे किंवा नरम किंवा पावडर स्वरूपात असे वेगवेगळ्या प्रकारचे खते असतात. आपण काय करतो, मजूर लावतो. मजूर असते, म्हातारे असतात, तरुण असतात, लहान मुलं असतात. प्रत्येकाच्या हाताच्या मुठी हा वेगवेगळ्या असतात. कोणाच्या हाताची मूठ मोठी असते तर कोणाच्या हाताची मूठ लहान असते. त्यांची पकडसुद्धा लहान मोठी कमी जास्त असू शकते. आता लहान मुलांची पकड कमी असते. तरुण मजुरांची पकड मूठ चांगली असते आणि म्हाताऱ्या लोकांची पण मूठ मोठी असते. परंतु ताकद कमी असल्यामुळे त्यांची मूठ म्हणजे कमी अधिक होत असते. आणि बघा, आपण मजुरांवर अवलंबून असतो. सकाळच्या प्रहरी जे मजूर खते देतात, ते दुपारच्या टायमाला जे सकाळी जितके सपोज 10 ग्रॅम खत देत असले तर दुपारच्या टायमाला 10च ग्राम देतील असं नसतं. कमी जास्त खते पडतात. दुसरा विषय असतो की खते हा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. वजन वेगळे असते किंवा आकारमान वेगळे असते. आता आपण उदाहरणार्थ बघू. काजू, बदाम, मुरमुरे, साखर, खडीसाखर असे वेगवेगळ्या प्रकारचे बदाम, असे वेगवेगळ्या प्रकारचे जड हलके आपण खाद्यपदार्थ मिक्स करू, ड्रायफ्रूट मिक्स करू आणि ते केल्यानंतर किंवा त्यात तीळ टाकू. असं एकत्र केल्यानंतर आपण एक मुठमुठ मुलांना जर वाटलं तर प्रत्येक मुलाला सारखे मिळणार का? कारण की जड बदाम, काजू जास्त मिळेल कोणाला, तर कोणाला मुरमुरे जास्त मिळतील, कोणाला साखर जास्त मिळेल, तर कोणाला तीळ जास्त मिळेल. जास्त म्हणजे ताकदची वस्तू म्हणजे ज्यात प्रोटीन वगैरे जास्त आहे, ती जी ताकदची वस्तू ज्या मुलांना मिळेल त्यांना अजीर्ण होईल. ज्या मुलांना मुरमुरे जास्त मिळतील ते कमकुवत होतील. त्याच पद्धतीने आपण हे जे खतं देतो झाडांना, कोणत्या ठिकाणी पोटॅश जास्त जातं तर कुठल्या याला DAP जास्त जातं, तर कुठल्या याला फॉस्फेट जास्त जातं. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे खतं कमी जास्त होत असतात. म्हणून आपण काय करायचं, जर समजा मजूर, असं नाही की मजुरांनी खतं द्यायचे नाही, मजुरांनी पण खतं बेसल डोस मजुरांनीच द्यावा लागतो आणि मजूरसुद्धा सांगावेच लागतात. परंतु मजुराची टंचाई भासते म्हणून आपण काय करायचं की आपण वेगळ्या पद्धतीने खतं देऊ शकतो. आता खते देताना हे जे खतं देत असतो आपण, जे बेसल डोस देतो, युरिया द्यायची असली तर फक्त युरिया द्या. DAP द्यायची असली तर फक्त DAP द्या. पोटॅश द्यायचं असलं तर फक्त पोटॅश द्या आणि सुपर फॉस्फेट द्यायचं असलं तर फक्त फॉस्फेट द्या. यात काय होतं, आपण जर युरिया दिली तर सर्व झाडांना मूठ युरिया दिली तर सर्वांना सारख्या मुठा मिळतील. म्हणजे सारखे मिळेल आणि प्रत्येकाची मूठ सारखी नसते. आपण मगाशी बोललो. म्हणून आपण काय करायचं, मेजरिंग कप मिळतात किंवा वाट्या घ्यायच्या किंवा आपण चमच्यानं सुद्धा देऊ शकतो किंवा छोटे छोटे डबे घ्यायचे. डब्यानं जर दिलं समजा तर प्रत्येकाला, लहान मुलगासुद्धा त्याच डब्याने देईल, म्हातारा व्यक्तीसुद्धा त्याच डब्याने देईल आणि तरुण मुलगासुद्धा तरुण मजूरसुद्धा त्याच डब्याने देईल. म्हणजे डब्याचा आकार बदलणार नाही आणि प्रत्येक झाडाला सारख्या प्रकारचं पण आणि एका टायमाला एक खत द्या. आता प्रत्येक खत म्हणजे 3 खतं, 4 खतं जर आपण द्यायचं असलं तर 4 वेळा द्यावं लागतील. म्हणजे एक बेसल डोस देण्यासाठी 4, ते परवडेबल नाही. पण त्यासाठी आपण वॉटर सोल्युबल खते ड्रीपद्वारे दिले तर हे प्रॉपर पद्धतीने सर्व मिळतील. यात आपण 1 किंवा 2 खते आपण मिक्स करू शकतो. आणि DAP सारखे जे खतं असतात समजा, जे विरघडणारे नसते, तर ते खतं आपण मेजरिंग टेप कपद्वारे किंवा डब्याद्वारे आपण टाकू शकतो किंवा आपण आपल्या पद्धतीने मूठ भरून टाकले तरी काही हरकत नाही. म्हणजे पण तरी ते प्रॉपर पद्धतीने पडतील. अशा पद्धतीने आपण खतं देतो. आता आपण इथे आपण फर्टिलायझर टँक बसवलं आहे. याद्वारे आपण वॉटर सोल्युबल किंवा लिक्विड बनवून आपण खतं यात देऊ शकतो. पोटॅश, युरियासारखे जे खतं, विरघडणारे खतं, हे सुद्धा आपण याच्याद्वारे आपण देऊ शकतो. हे फर्टिलायझर टँक आपण यूट्यूबवर सुद्धा बरेच व्हिडिओ आहे, हे फिटिंग कशी करायची आपण तिथे बघू शकतो. परंतु मी ज्या पद्धतीने फिटिंग केली त्या पद्धतीने जर आपल्याला करायचं असलं
तर आपण करू शकतो. आता बघा हे फर्टिलायझर टँक मी जमीन लेवलला ठेवलं आहे आणि माझी पाईपलाईन जी ही जमिनीतून गेली. काही लोकांची पाईपलाईन हे वरती 2 फूट 2.5 फूट वरती असते, त्याद्वारे सुद्धा आपण ते देऊ शकतो, फिटिंग करू शकतो. सॉरी, आता बघा इथे जमिनीतून गेलेलं आहे पाईपलाईन. यात आपण एक मेन व्हॉल्व 3 इंची पाईप म्हणजे 90 mmचे एक मेन व्हॉल्व ठेवलेला आहे. हा मेन व्हॉल्व जमिनीत असल्यामुळे माती त्या पडेल किंवा आपण याला सिमेंटचा चेंबर करावा लागतो. म्हणून मी एक टाकी घेतली, जवळजवळ हे 50 लिटरची असेल आहे. सॉरी 50-25 लिटरची टाकी आहे, ती छोटी टाकी आहे. सॉरी, यात आपण काय केलं, जमिनीला टाकीला तळाला एक होल केलं आहे आणि व्हालचे जे हँडल काढून घेतलं, त्यात ते टाकी ठेवली. परत ते आपण त्याची जी दांडी असते ती लावून दिली. यावरती आपण हे झाकण ठेवलेलं, म्हणजे बाहेरून माती, विंचू, साप वगैरे त्या टाकीमध्ये आपल्या चेंबरमध्ये जाणार नाही. म्हणजे प्रॉपर पद्धतीने आपला चेंबर झालेला आहे, त्यात मातीसुद्धा जात नाही, घाण जाणार नाही. हा लाल कलरचा जो दिसतोय हा इनलेट वाला आहे, 1 इंची आहे. आणि हा काळा कलरचा आहे आउटलेट. म्हणजे हे जे ट्यूबवेल आहे, समजा ट्यूबवेलकडून जे येणारं पाणी आहे, हे आपल्याला म्हणजे हा जो मेन व्हॉल्व आहे, समजा आपण याला थोडा तिरपा ठेवतो. तिरपा ठेवल्यामुळे काय होतं, ते पाण्यावर दाब पडतो. तो हे लाल व्हॉल्वमधून जाऊन टाकीत जातं. त्याला टाकीत खूप प्रेशर असतो. या टाकीत प्रेशरनं त्यात आपण जे टाकलेलं जे खते, युरिया, पोटॅशसारखे किंवा वॉटर सोल्युबल किंवा जैविक लिक्विड त्यात आपण भरलेलं आहे, तर त्यात ते घोळलं जातं. ते घोळल्यानंतर त्यात एक मध्ये फिल्टर आहे. फिल्टरमधून ती जी दुसऱ्या नळीमधून येऊन ह्या ब्लॅक हॉलमध्ये जातं आणि तिथून ते आपल्या ड्रीपमधून आपल्या प्रत्येक झाडाला ते जातं. अशा पद्धतीने आहे. आता ही जी टाकी आपली आहे, गॅल्व्हनाइजची टाकी असल्यामुळे यात 90 लिटरची टाकी. यात आपण 1 गोणी 50 किलोची एक बॅग आपण यात भरू शकतो. किंवा 2 प्रकारचे जे खतं आहेत, समजा युरिया, पोटॅश, आपण अर्धी गोणी यात टाकू शकतो. म्हणजे एका टायमाला अर्धी गोणी टाकायची आहे. अर्धा ते 1 तास, 2 तास, 4 तास आपण पाहिजे तसं हे व्हॉल्व आपण ॲडजस्ट करून, खालचा जो मेन व्हॉल्व जितका तिरपा केला तितका प्रेशरनं ते लवकर खाली होतं. आपल्याला जर रात्रभर सोडायचं असलं तर आपण त्या व्हॉल्वला कमी ठेवायचं, म्हणजे कमीच ठेवायचं. म्हणजे जास्त वेळ जर दिलं तर प्रत्येक झाडाला प्रॉपर पद्धतीने आपल्याला ते खतं मिळत राहतील. अशा पद्धतीने खतं आपण 1 गोणी सोडू शकता. म्हणजे आपण 8 दिवसानंतर, 2 दिवसानंतर, 4 दिवसानंतर, कितीही दिवसांनी सोडले तर आपल्याला कंटाळा येणार नाही. फक्त इथे आणून स्टॉक ठेवायचं. छोटा आपण हे बघा इथे हे जे हिरवा डबा दिसतोय आपल्याला, या डब्यानं आपण त्यात भरू शकतो. भरल्यानंतर हे झाकण पॅक करायचं आणि अशा पद्धतीने आपण त्याला फिटिंग करू शकतो. आता हे राहिला प्रश्न, हा हे जे आपण एक नवीन जुगाड केलेला आहे. जुगाड म्हणजे जैविक खतं सोडण्यासाठी आपण एक टाकी ठेवलेली. इथे आपण जीवामृत, गोकृपामृत सारखे लिक्विड आपण यात बनवतो आणि याला स्टँड बनवायचं होतं. हे आपण इथे ओटा न बनवता आपण यात परत एक टाकी ठेवली आहे. टाकीमध्ये माती भरलेली आहे आणि हे पाण्याचं वजन असल्यामुळे ही टाकी हलतसुद्धा नाही, एकदम पॅक बसलेली आहे. म्हणजे आपल्याला तात्काळ कुठलाही मिस्त्री, कारागीर न सांगता आपण आपल्या माती भरून हे स्टँड बनवलेलं आहे. हे जे फिटिंग केलेली, हा जो वाल दिसतो, या वालद्वारे आपण हे यात वॉटर सोल्युबल खते सोडू शकतो. यात आपण एल्बो दिलेला आहे. एल्बोच्या ऐवजी आपण टी लावली तर ह्या ज्या टाक्या, एकच्या ऐवजी आपण 10 टाक्या फिटिंग करू शकतो. म्हणजे पाहिजे त्या टाकीतून आपण इथे डायरेक्ट एक हे 90 लिटर आपण 1 टाईम सोडू शकतो. आता मी इथे गोकृपामृत भरलेलं आहे. त्याच्या बाजूला आपण जीवामृतचे पण वेगवेगळ्या टाक्या बसवणार आहोत आणि इथे एक 1000 लिटरची पण टाकी बसेल. म्हणजे आपण कितीही टाक्या ठेवल्या तर आपण इथे अशा पद्धतीने आपण फिटिंग करू. आपण अजून यात हे जे टाकी बसवलेली, यात कुठल्या पद्धतीने काय कमी आहे, आपण आपल्याला कमेंट बॉक्समध्ये मला सुचवू शकतो. त्याप्रमाणे मी बदल करणार आहे. आता इथे हे जे शेड बनवलेलं आहे, या आधीचं जुनं शेड आहे, तर आपल्याला ते टाकीची हाईट वाढली तर आपल्याला हे जे शेड आहे थोडंसं उंच करावं लागेल. आणि उंच केल्यानंतर आपण जशा टाक्या फिटिंग करू तसं हे जे ग्रीन नेट जे बसवलेलं आहे, आपण जे शेड बनवलेलं सावलीसाठी आपल्याला करणं आवश्यक आहे. कारण की हे जैविक खतं आहेत. जैविक खतांना सावलीची आवश्यकता असते आणि आपण हे जे आपल्याला दररोज हे घोळावं लागतं.
व घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपल्याला ढवळावं लागतं. त्यासाठी सुद्धा आपण काहीतरी जुगाड करू आणि जो जुगाड केल्यानंतर ते पण मी त्याचा पण एक व्हिडिओ बनवणार आहे. कारण की हा जो मी जुगाड बनवणार आहे हा कोणी न बनवलेला जुगाड आहे. अशा पद्धतीने बनवणार आहे की त्याच्याद्वारे आपण सुद्धा आपल्या शेतात बसवू शकतो आणि आपल्याला हात न लावता ॲटोमॅटिक ते दररोज ढवळलं जाईल. वेळेनुसार सकाळ संध्याकाळ ढवळलं जाईल किंवा आपण कंटिन्यूसुद्धा धीरे धीरे ढवळता येईल किंवा आपण समजा स्वतःसुद्धा मॅन्युअल आपण ते ढवळू शकतो. असं काहीतरी आपण जुगाड बनवू. त्यावेळेला काठीनं दररोज ढवळण्याची गरज पडणार नाही. तो व्हिडिओसुद्धा आपण लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. आपल्याला हा जो व्हिडिओ आहे हा आवडला असेल तर आपण लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपल्याला जे वाटलं, आपल्याला जी यात काही सुधारणा करायची त्याबद्दल जर कमेंट करायचं असलं तर आपण यात मला सुचवू शकतो आणि मी त्या पद्धतीने बदल करणार आहे. माझ्या चॅनलला आपण भरभरून सपोर्ट करा. धन्यवाद.